विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला बळ देण्यासाठी आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात प्रोत्साहित करण्यासाठी भोसी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। प्रतिष्ठित नागरिक श्री शिवाजीराव संतोबा ठोंबरे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅगा, वह्या आणि आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। प्रमुख मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती सौ अयोध्या किशोर खिस्ते होत्या। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी श्री सुभाष मानकर, गट शिक्षणाधिकारी श्री त्र्यंबक पोले, जिल्हा परिषद सदस्य श्री रोहित चव्हाण, पंचायत समिती सदस्य श्री भास्कर ठोंबरे, शिक्षण विस्तार अधिकारी श्री नवनीत देशमुख, केंद्र प्रमुख श्री एम डी घुगे, सरपंच सौ चंद्रकला रामप्रसाद सोनुळे, उपसरपंच सौ मीराबाई शिवाजीराव ठोंबरे आणि माजी सरपंच श्री गणेशराव ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते। शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक बांधिलकी कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आजचे विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहेत। नियमित अभ्यास, शिस्त आणि जिद्द यांच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही उज्ज्वल यश संपादन करू शकतात। समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे ही एक मोलाची सामाजिक बांधिलकी असल्याचे मतही मान्यवरांनी व्यक्त केले। विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचं वातावरण, नवे शैक्षणिक साहित्य हातात मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता। या उपक्रमामुळे मुलांचे मनोबल वाढले असून पालकांनीही आयोजकांचे विशेष कौतुक केले आहे। यशस्वी आयोजनासाठी प्रयत्न शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य तसेच मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंदांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले। सामाजिक जाणीवेचे दर्शन घडविणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे। प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे।